आणि यानंतर बातमी मराठवाड्याचं भीषण पाणीटंचाईचं वास्तव समोर आणणारी। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागतोय। दिवसा पाण्यासाठी वणवण पाहिली आहे, मात्र इथे दुष्काळाचं संकट इतकं भीषण बनलंय, इतकं गहिरं बनलंय की हंडाभर पाण्यासाठी इथल्या नागरिकांना रात्र रात्र जागून काढावी लागते। दुष्काळाचं भीषण वास्तव सांगणारा आणि आपल्या सर्वांसमोर आणणारा आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडेंचा हा विशेष रिपोर्ट पाहूया। मराठवाड्यामध्ये भीषण दुष्काळ आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या अनेक गावांमध्ये महत्त्वाचा एकच प्रश्न आहे, तो म्हणजे पाणी। 2-4 हंडे पाणी मिळालं आणि त्यात दिवस भागला गेला की मनाला थोडीशी शांतता मिळते। आणि याच पाण्यासाठी मराठवाड्यातले अनेक गावं दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करतात। कसं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। हे टँकर गावामध्ये येऊन पोचलंय आणि या सगळ्या महिलांची धडपड सुरू आहे हे पाणी भरण्यासाठी। आणि आता आपण पाहतोय की टँकर देखील आणलेत। ताई, किती दिवसाला पाणी येतं तुमच्या गावात? टँकर किती दिवसाला? 8 दिवसाला। हां, 8 दिवसाला। ताई, किती दिवसाला पाणी येतं? 4 ते 5 दिवसाला, 8 दिवस पर्यंत येतं। रात्री किती किती वाजता पाणी येतं? 2ला येतं, 4ला येतं, हां. कधी 11 वाजता येतं, सकाळी 4 वाजता येतं। मग कसं कळतं तुम्हाला किती कसं हे करायचं मग पाण्याचं? सांगत ते वाजते ना। मग नुसतं पाण्यासाठी रात्र रात्र जागायचं? मग आता काय करतं, पाण्यासाठी जागणं ना आम्हाला। पाण्यासाठी झोपा नाही, सकाळी बी जेवण नाही, तेच पाहतोय। हां. पाणी येतं काय, पाणी येतं काय, पाणी येतं काय। मला सांगा की पाणी भरणं हे एकमेव काम आहे सध्या गावात? हो, एकमेव आहे। पाणी महत्वाचं आहे। पाणीच नाही, पाणी नाही। टँकरला पाणी येतं ना, पाणी पुरवठा होतो। बरं, किती लोकवस्तीचं गाव आहे हे? जवळजवळ 8-9 हजार लोक आहेत। 9,000 लोक आहेत गावात। अशा पद्धतीचं पाण्याचं दुर्भिक्ष हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गावखेड्यामध्ये आपल्याला नियमित पाहायला मिळतं। रात्री 11 वाजलेले असू देत, 12 वाजलेले असू देत, 1 वाजलेलं असू देत, 2 किंवा पहाटेचे 4 जरी वाजले तरी पाणी ह्याच एक महत्त्वाचा भाग आहे जे भरण्यासाठी लोक दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस ग्रामीण भागामध्ये रात्रीचा दिवस पाण्यासाठी कसा केला जातो हे आत्तापर्यंत आपण पाहिलं। यापासून शहर देखील सुटलेलं नाही। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या अनेक भागांमध्ये कुठे रात्री 1 वाजता, कुठे 2 वाजता, कुठे 3 वाजता, कुठे 4 वाजता, 5 वाजता आणि 6 वाजता देखील पाणी येतं। आत्ता रात्रीचे 1:45 वाजलेले आहेत आणि इथे जर आपण पाहिलं तर आत्ता पाणी या नळाला आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हे पाणी वाया जाऊ नये आणि टाकी नीट भरावी म्हणून लोक पाणी कधी येतं याची वाट पाहत असतात आणि ते पाणी संपलेपर्यंत लोकांना जागं राहावं लागतं। जवळजवळ आम्हाला 7 दिवसानंतर साधारणतः पाणी येतं, म्हणजे 8व्या दिवशी पाणी येतं। आणि रात्री बेरात्री कधी पण, त्याचा टायमिंग वगैरे काही नसतो। अशा वेळी अवेळी पाणी येतं। आलं की आम्हाला सावधच राहावं लागतं आणि आल्यानंतर आम्ही टाकी भरेपर्यंत तरी जागरण। रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत। हनुमान टेकडी परिसरातील निकुंज नगरमध्ये मी आहे आणि इथे प्रत्येक घरासमोर अशा प्रकारचे लोक जागे असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पाणी भरताना पाहायला मिळतात। एक छोटासा आवाज या ठिकाणी येतो, तो असतो इथल्या मोटारचा, कारण मोटार जर लावली नाही तर इथं पाणीच तुम्हाला येणार नाही। प्रत्येक घरासमोर तुम्हाला मोटारचा आवाज या ठिकाणी येईल आणि मोटारचा आवाज हा तुम्हाला या रात्रीच्या खरं तर रातकिड्यांचा आवाज येतो, मात्र या कॉलनीमध्ये पाणी आल्यामुळे मोटारचा आवाज येतो। आता हा 11वा दिवस आहे। मागचे 2 पाणी एकदम रात्रभर जागून पण पाणी आलंच नाही। जे पाणी सप्लाय करणारे ते पण हातबल आहेत की ते ट्राय करताय, परंतु पाण्याचं प्रेशर नाही कुठंतरी। सर्व लिकेज प्रॉब्लेम असं सगळ्या प्रॉब्लेम्समुळं
अडचणी येत आहे. ठीक आहे, आपल्यासोबत काय नोकरी कधी करायची, पाणी कधी भरायचं? ॲक्च्युली तोच मोठा प्रश्न पडला आहे सर, की कधी झोपायचं आणि कधी उठायचं. तर सर्व पुरुष मंडळी आम्ही तेच वाट बघत असतो पाण्याची, आणि 8-8 दिवसानंतर पाणी येत असतं इथे. किती वेळ येतं? 1 तास येतं किंवा अर्धा तास पण येतं. आता पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर पैठण रोडवरील चितेगाव या ठिकाणी आहे. छत्रपती संभाजीनगरला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या वॉलमधून पाणी या ठिकाणी निघतंय आणि हे पाणी या ठिकाणी भरलं जात आहे. कुणीतरी म्हटलंय, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा. इथे पाण्याचा रंग रात्री तितकाच गडद असतो अंधारा एवढा, आणि दिवसाही तितकाच गडद असतो सूर्यप्रकाशा एवढा. हा आपलासा रंग त्याच वेळेस होतो ज्यावेळेस हंडाभर पाणी मिळतं पिण्यासाठी, आणि हेच दाखवण्याचा ABP माझाचा प्रयत्न होता. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.